डे टू डे लाईफमध्ये कसं काय, म्हणजे डेली रुटीन कसं असतं तुझं? माझं डेली रुटीन म्हणजे सकाळी उठल्यानंतर थोडं स्वतःचीच पर्सनल काही गोष्टी असतात त्या मी करत असते. कुठल्या लोकांची काही कामं आहेत का ते मी जरा बघते. कोणाचं पाठी राहिलं आहे, कोणाचं गेलं आहे. बरेचसे मी क्लब जॉईन केले, कारण की मी न्यूमरोलॉजी करावं ना, हे माझ्यापेक्षा पब्लिकची डिमांड होती. म्हणजे हे माझ्यासाठी खरंच खूप चांगलं आहे. म्हणजे बघ, मी जेव्हा ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट काम करत होती तेव्हा सर्जन माझ्याकडे यायचे बॉम्बे हॉस्पिटलचे. म्हणजे आय एम व्हेरी प्राउड की लोक सांगायचे, अच्छा संगीता है क्या, अगर है तो मैं आता हूँ, अच्छा उसको रुका ना आधा घंटा, मैं बस 5 मिनिट में आता हूँ. आणि ते क्लायंट सोडून माझ्यासाठी यायचे. ते माझ्यासाठी नाही प्राऊड होतं. पण मी कधी ना ह्या गोष्टीचा गैरफायदा नाही घेतला. आणि माझ्याकडे असे लोक यायचे की जे म्हणजे विजा करतात किंवा खूप चांगल्या पोस्टला आहेत. कारण मी चर्चगेटला काम करत असल्यामुळे आजूबाजूला सगळे इन्कम टॅक्स आणि इथे ऑफिसर्स असायचे, ते यायचे. आणि म्हणजे चॅलेंजिंग मी कधी कोणाला सांगितलं नाही तुम्ही माझ्याकडे या किंवा काय करा, असं नाही. ठीक आहे, तुम्हाला माझं नेचर कळलं, जे आहे रिअल ते सांगायची. म्हणजे पैसा कमवायचा आहे म्हणून हेच घ्या, हेच महाग घ्या, कधी नाही. मला एक जिथे मी काम करत होती, घाटकोपरमध्येच होतं ते, तर त्यांनी मला एक सांगितलं की संगीता, कधी पण, ते गुजराती होते, मी मोस्टली गुजराती जैन लोकांबरोबर काम केले. अच्छा. हां. आणि मग मारवाडी ऑल्सो. सर त्यांनी मला काय सांगितलं की कोणालाही तुला काय द्यायचं आहे ना, तरी क्लायंट म्हणून नको देऊस. तो माझा आहे किंवा मी आहे किंवा माझ्या परिवारामधला सदस्य आहे, असं तू सजेशन दे त्यांना, तर तो तुझा होईल. बस हे एकच वाक्य असं जस्ट हाय हॅलो करताना बोलताना झालं, ते इथे नोट झालं. आणि तसंच मी माझं लाईफमध्ये केलं की मला वाटतं अनिकेत तू इथे चुकतोयस, मी लगेच सांगणार, अरे अनिकेत असं नको करू. म्हणजे तो रस्त्यावरचा असला तरी आणि माझ्या ओळखीचा असला तरी, म्हणजे ही मला ना एक ब्लेसिंग्स मिळाली असं म्हणशील तरी चालेल. ते करता करता मला चिटिंग आवडायची नाही. सो मला जिथे कळलं की माझ्याशी चिटिंग होते, मी तिथे रामराम केलं, नाही करणार जॉब. स्टील मला ऑफर होत्या की चल पार्टनरशिप मी करते, म्हणजे अशा मला ऑफर होत्या, पण मी त्या नाही केल्या. कारण की मला कधी पार्टनरशिपमध्ये काम करायचं नव्हतं, हे माझं आतलं मन मला म्हणायचं, म्हणून मी कधी केलं नाही. मला काहीतरी स्वतःचं करायचं होतं. आणि ते मी शिकत असताना, कामं करत असताना माझ्या हाताखाली 3 एंटरप्रेनर तयार झाले. म्हणजे मला पण माहीत नव्हतं की मी ज्यांच्याशी कन्सल्ट करते, बोलते आणि त्याचा एवढा लोकांना फायदा होतो. ते मला एक नंतर कळलं की कशी मला ती ब्लेसिंग्स मला काम केली. लोकांचा फायदा झाला पाहिजे हा मेन आपला गोल आहे. येस येस येस, बरोबर. सो त्याच्यासाठीच काम करायचं, भले ते, म्हणजे हा माझा थॉट आहे रे. बरोबर. आणि सगळ्यांचाच असला पाहिजे. नसतो पण असला पाहिजे. येस, सगळ्यांचाच असला पाहिजे की लोकांचा आणि आपला. येस, स्वाभाविकपणे सगळ्यांचाच फायदा झाला पाहिजे, हेच सगळ्यांचं असलं पाहिजे, पण नसतं लोकांचं. हो, त्याच्याकडे येऊच आपण. येस. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.